आता पाहूया लोकसभेची कशी पूर्वतयारी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आमच्या सर्वेनुसार राज्यातील 50% जागा महाविकास आघाडी जिंकणार, शरद पवारांचा दावा। भाजपला विजयाची खात्री नसल्यानेच पुढाफुडीचं राजकारण सुरू, पवारांचा हल्लाबोल। महाराष्ट्राचा सर्वे केंद्र की जवळपास 50% जागा आमच्या लोकांना मिळतात आणि त्यामुळे काही करून काही राज्य ही अस्थिर कशी करता येईल, फोडाफोडी कशी करता येईल त्या दृष्टीने त्यांची पावले टाकतात। काही लोक सोडून गेल्याची चिंता नाही। 1980 मध्येही काही आमदार सोडून गेले होते, त्यापैकी 95% पराभूत झाले। यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होईल, शरद पवारांचा अजित पवार गटाला इशारा। महागड्या गाड्यांमध्ये फिरत सत्तेचा दिखावा करू नका, सर्वसामान्य मतदारांसोबत कनेक्ट व्हा। भाजप मुंबई निवडणूक समितीच्या बैठकीत जेपी नड्डांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। भाजप आणि शिंदे गटातील वाद पुन्हा चव्हाट्यावर, लोकसभेच्या खासदार हिना गावित यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, शिंदे गटाची मागणी। 10 वर्षातील विकास कामं आणि संसदेतील कामकाजाचा आढावा घेऊन पक्षश्रेष्ठी मलाच उमेदवारी देतील, खासदार डॉक्टर हिना गावितांचं विधान। चांगलं काम करणाऱ्यांना भाजप नेहमीच संधी देतं, असाही विश्वास केला व्यक्त। सुद्धा पार्टी पुन्हा एकदा या लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांची सेवा करायची संधी मला देईल। आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरे गट सज्ज, काँग्रेसने दावा केलेल्या रामटेक मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव करणार मार्गदर्शन। 23 फेब्रुवारीला पूर्व विदर्भातील 5 जिल्ह्यांचा रामटेक येथे मेळावा। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी कसली कंबर। अजित पवारांकडून बारामती मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात। 24 तारखेला बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर आणि वेल्हा तालुक्याच्या ते दौऱ्यावर। वर्धा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून नितेश कराळे यांची निवडणूक लढण्याची तयारी। काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून कराळे मास्तर इच्छुक, शरद पवारांचीही घेतली भेट। लोकसभेसाठी बारामतीत अजित पवार गटाची जोरदार तयारी, मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात। 24 फेब्रुवारीला भोर आणि वेल्हामध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा।